लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा असा अंत होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. मेल्यानंतरही आपला जाच जगाला कळावा यासाठी तिनं जे केलं ते पाहून आज अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. नात्यापूत येथील खुळेवाडीमध्ये राहणाऱ्या पायल शशिकांत रणदिवे या विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. पण ही काय साधी आत्महत्या नव्हती, तर तो होता सासरच्या जाचाचा शेवटचा आक्रोश. या प्रकरणात सर्वात मोठा धक्कादायक ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पोलिसांनी पायलचा मृतदेह पाहिला. कोणतंही पत्र नाही, कोणतीही चिठ्ठी नाही. पायलने चक्क आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. मृत्यूच्या दारात उभं असतानाही आपला छळ करणाऱ्यांची नावं जगासमोर यावी यासाठी तिने आपल्या शरीराचाच वापर केला. पायलच्या माहेरच्याने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती शशिकांत रणदिवे, सासू आणि सासऱ्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत या तिघांनाही बेड्या ठोकल्या असून ते आता गजाआड आहेत. पायल गेली, पण मागे अनेक प्रश्न सोडून गेली. आजही लग्नानंतर होणारा हा सासूरवास कधी थांबणार? हातावर सुसाईड नोट लिहिण्याची वेळ एका महिलेवर येतेच कशी? तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हावी? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.